UK मधनं आहेत, US मधनं आहेत, युरोप मधनं आहेत. त्यामुळे जे जे काही ग्रीटिंग्स ऑफ द डे असं म्हणतात तसं संध्याकाळ सकाळ जे काय असेल ते आपल्या कोर्सचं टायटल आहे विष्णू सहस्त्रनाम आनंद. आता खरं विष्णू सहस्त्रनाम असं म्हटल्यानंतर आनंद असं म्हणण्यासारखं घर काही नाहीये. पण तुकाराम महाराज कसं काही वेळेला डबल शब्द वापरतात, द्विरुक्ती. देव उदार उदार. तसं विष्णू सहस्त्रनाम आनंद. सहस्त्रनाम आनंद हा समानार्थी शब्द आहे. आज 6 एप्रिल. आत्ता कॅल्क्युलेशन प्रमाणे 6 एप्रिल ते 15 जून असा सुरू असेल. सोमवार आणि बुधवार रात्री 8:55 स्टार्ट आणि 9 किक ऑफ. म्हणजे 8:55 आपण जमतो एकत्र. अनेक लोकांना माझी विनंती असेल की या 5-7 मिनिटात गप्पा होतात, कॅमेरा ऑन ठेवा. तेवढ्यात सुद्धा बघणं होतं, एकमेकांचा कनेक्ट होतो आणि पुढे जाऊ. या एकंदर प्रवासामध्ये खूप लोक जॉईन झालेली आहेत आणि मला सगळ्यांचं मनापासून कौतुक करायचे, आभार मानायचे की 700 प्लस असा ग्रुप आहे. पण एकदा आपण ठरवलं ना की छान एकमेकाला मदत करत पुढे जायचंय, तर ते व्यवस्थित होतं बघा. नाहीतर कल्पना करा 700च्या ग्रुपवर थोडा गोंधळ होऊ शकला असता. पण नाही झालं बघा. ओपन केला 4:12 संध्याकाळी. त्याच्यानंतर काय सुरेख आहेत बघा. प्रश्नांची उत्तरं चालले, प्रश्नांवर उत्तरं, उत्तरांवर प्रश्न, उत्तरांवर उत्तरं. छान चाललंय. भगवद्गीतेमध्ये कृष्ण कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स बद्दल बोलून गेलेला आहे की कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स, प्रॅक्टिस करणाऱ्यांची कम्युनिटी, चर्चा करणाऱ्यांची नाही, गप्पा मारणाऱ्यांची नाही, भाकड कथा सांगणाऱ्यांची तर नाहीच नाही, आणि व्हॉट्सअप मधले मेसेज फॉरवर्ड करणारे कृष्णाला मान्यच नाहीत. त्यामुळे तो म्हणतो कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. आता हे जे काही श्लोक आहेत भगवद्गीतेतले, ते पाठ वगैरे करायची गरज नाही. आणि माझं काहीच पाठ नाही हा. रामरक्षा पण नाही, भगवद्गीता पण नाही. कारण पाठ कशाला करायची? झाली तर झाली, नाही तर काय अडत नाहीये. रामाचंही अडणार नाही, विष्णूचं अडणार नाही, आपलंच अडलं तर अडू शकतं पाठ केल्यामुळे. कारण पाठांतर झालं रे झालं की अवेअरनेस कमी होतो. त्यापेक्षा समोर बघावं, त्या शब्दात जावं, शब्दांच्या पलीकडे जावं आणि त्यातनं काहीतरी दिसायला लागतं. तर तो कृष्ण तेच सांगतो की मद्गत मद्गता मच्चित्त, असं तो सांगतो की माझ्याकडे ध्यान लागलंय. माझ्याकडे म्हणजे त्या विष्णूकडे ध्यान लागलेलं आहे सगळ्यांचं. त्या एनर्जीकडे ध्यान लागलेलं आहे, क्षमतांकडे ध्यान लागलेलं आहे. अमर्याद क्षमता प्रत्येकामध्ये आहेत. काही जण वापरतात, काही जण वापरत नाहीत, काही जण थोड्या वेळ वापरतात, काही जण सातत्याने वापरतात. पण त्या क्षमतांकडे ध्यान लावून मच्चित्ता मद्गत प्राणा, त्या ध्यान लावून बोधयंत कथयंत, एकमेकाला समजावतायत, एकमेकाला सांगतायत, तुष्यंती रमंती, असे मजे मजेत राहतात. आज जर का प्रश्नांची उत्तरं जर वाचली, 2 प्रश्न विचारले होते मी की विश्वम विष्णू वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, असा पहिला श्लोक सुरू होतो विष्णू सहस्त्रनामाचा. त्याच्यात विश्वम का आधी आलं बरं, विष्णू का नाही आधी आलं? तसं पाहायला गेलं तर रिदम परफेक्ट चालणार आहे, मीटर परफेक्ट बसणार आहे. लघुगुरु ज्यांना माहिती आहेत की विष्णू विश्वम वषट्कारो भूत भव्य भवत, असं चालू शकेल ते. म्हणजे विष्णू आधी म्हटलं तरी चालेल, विश्वम आधी म्हटलं तरी चालेल. कदाचित म्हटलं पण असेल कोणीतरी आधी विष्णू विश्व. आधी विश्व की आधी विष्णू? आधी कोंबडी की आधी अंड? असा प्रश्न आहे. मग आधी कोण नंतर कोण असं विचारण्यापेक्षा मला सोयीचे काय आहे? तयोः तू कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्जुनाला पुन्हा कृष्ण सांगून जातो की बाबा रे, मेथड मध्ये कुठलीच कठीण नाही आणि कुठलीच सोपी नाही. तुझ्यासाठी ही मेथड बरी. मग आपल्यासाठी, आपण सगळे जे आहोत ते, त्यांच्यासाठी विश्वम विष्णू मेथड बरी. का विश्वम विष्णू मेथड बरी? विष्णू दिसतो का? विष्णू नाही दिसत. विष्णूची मूर्ती दिसते. मग विष्णू कुठे दिसतो? इलेक्ट्रिसिटी दिसते का? नाही, इलेक्ट्रिसिटी दिसत नाही. पण इलेक्ट्रिसिटी आहे हे जाणवतं. कशावरनं जाणवतं? बल्बवरून. अरे च्या, बल्ब लागला की इलेक्ट्रिसिटी आहे असं जाणवतं. विश्वम विष्णू. आपल्यासारख्या माणसांना विश्वमच दिसावं लागतं, म्हणजे पाहावं लागतं.
आणि विश्वमकडे जितक्या सजगतेने पाहायला सुरुवात करू, तितका विष्णू भासायला लागेल, दिसायला लागेल. अशी पहिलीच श्लोकामध्ये विष्णू सहस्त्रनामाची सांगून ठेवलं. आता कोणी सांगितलं विष्णू सहस्त्रनाम मला काही माहित नाही. आणि समजा माहिती झालंच तर त्याचा माझा कुठे उपयोग, मला कुठे उपयोग आहे त्याचा? नाहीये. कोणी का सांगेना. काय सांगितलंय महत्वाचं आहे की नाही. त्यामुळे आपल्या या संपूर्ण जो काही प्रवास आहे 22 सेशनचा, त्या 22 सेशन्स मध्ये पाठांतर, मला काय माहितीये, अजून काय माहितीये, त्याच्यापेक्षा काय करून पाहिलं, विश्वमचा अनुभव घेतला का आज? काय विश्व? छान एकाने उत्तर दिलंय की विश्व म्हणजे मी माझे शरीर, हे विश्व, याच्या पलीकडे जायची गरजच नाही. मग त्याचा अनुभव घेतला का? तर या सगळ्या प्रवासामध्ये आपण रोज म्हणजे प्रत्येक सेशनला 5 श्लोक बघणार आहोत. आता त्या 5 श्लोकामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार आहे का? नक्कीच नाही. कारण अर्थ जेवढा जास्ती समजायला लागतो तेवढा अहंकार वाढायला लागतो, आणि अर्थ अनुभवायला जेवढा लागतो तेवढा आनंद मिळायला लागतो. मग आपण काय ठरवलंय की खेळणी आहेत विष्णू सहस्त्रनामामध्ये. आता त्याच्यात काही लोक, काय आश्चर्य वाटतं मला त्यांच्या बुद्धीचं आणि कौतुक वाटतं त्यांच्या क्युरिओसिटीचं, पण हीच क्युरिओसिटी जर का भलतीकडे वळली तर काय होऊ शकतं बघा. नक्की 1000 नावं आहेत का? मग कोणीतरी मोजली होती, 1000 नाहीत. हे नाव 4 वेळा आलंय, हे नाव 5 वेळा आलंय. म्हटलं कसं काय वेळ मिळतो बुवा आहे ना. आपण आता विश्वभरच आहोत अजून. आपण तर आत्ता कुठे भूत भावनाला पोहोचतोय. मग ही लोक एवढं मोजून आले. मग आपण काय म्हणू की जी काय नावं असतील ती कशी छान खेळणी आहेत. प्रत्येक लहान मुलाला एकच खेळणं आवडेल अशातला भाग नाही. आपण सगळी लहान पोरं आहोत. आणि लहान पोरं आपण जर का नसू तर इथून पुढे सेशनला बसू नका. हा. कारण हे लहान मुलाचाच खेळ आहे हा सगळा. त्यामुळे जेवढी लहान मुलं तेवढ्या सगळ्यांसाठी खेळ आहेत की कोणाला हे आवडेल, कोणाला ते आवडेल, कोणाला विश्वम आवडेल, कोणाला पुरुषोत्तम आवडेल, कोणाला भूतभावना आवडेल, कोणाला पुतात्मा आवडेल, काही का. त्या आवडलेल्याचं मी माझ्यापर्यंत कसं पोचू, असा सगळा खेळ असेल. मग आपण 5 श्लोक बघणार आहोत. विष्णू सहस्त्रनाम अतिशय सोपं आहे म्हणायला, कारण मराठी शब्द आहेत सगळे, जोडाक्षर आहेत. पण ती जोडाक्षर म्हणताना मजा येत जाणार आहे. आपण ते पण म्हणणार आहोत सगळं. आणि एकेका श्लोकाची 2-3 वेळा प्रॅक्टिस होईल. आणि घरी म्हणायचं ते. संपूर्ण म्हणायचं का? छे, मी कुठे म्हणतो संपूर्ण. म्हणून तुम्ही म्हणू नका असं नाही म्हणायचं मला. पण एक श्लोक जरी शांत म्हटला ना, कसा म्हणू शकतो आपण एक श्लोक शांत? मी तुम्हाला म्हणून दाखवतो बघा, तुम्हाला आवडत असेल तर. ॐ विश्वं विष्णुः वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत् भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. बस झालं की तेवढं. मग आपण श्लोक म्हणत असताना कुठे लक्ष देणार आहोत? ही सगळी अक्षर. व, विश, विश, भूत, व, ह्या खेळ आहे. लहान मूल जसं बोलायला शिकतं ना, तसं बोलायला शिकणार आहोत आपण. आणि मग तो उच्चार जो आहे त्या शब्दाचा, तो छान करायला त्याच्या मागे लागणार आहोत. उच्चार चांगला झाला की काय होतं? नाद येतो. नाद आला की काय होतं? छान वाटायला लागतं. छान वाटायला लागतं याचा अर्थ काय होतो? आकाश मोकळं होतं, आभाळ मोकळं होतं. शब्द आकाशाचा. आणि ते जितकं मोकळं व्हायला लागतं तितकं एम्पथी वाढायला लागते, की समोर जे आहे ना ते आपलंच व्हायला लागतं. त्याला एम्पथी म्हणतात. आणि ते ज्या वेळेला आपलं व्हायला लागतं ना, त्यावेळेला मग काथ्याकूट करावं लागत नाही, तर्क आणावा लागत नाही. अरे असंच आहे, हे दिसलं की अजून काय, आता काय सांगायचं. मग आपण ह्या प्रवासाकरता आपण जाणार आहोत. मग आपण श्लोक म्हणूया पहिला. त्याच्यातलं विश्वम इन्फॉर्मेशन दिले, विष्णू दिले. बघूया कुठले शब्द आपण म्हणू शकतो. माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायचं. हम्म. स्क्रीनवर श्लोक दिसतील. आता पहिला श्लोक केला तर इथे शंभर ऐकू येतं का आधी? मागे. हा. आणि आता रुद्र कोर्स मध्ये जे होते त्यांना या पट्टीची सवय झालेली आहे. मग आता आपण एक एक म्हणूया. माझ्या मागोमाग म्हणा. विश्वम विष्णु वषट्कारो
विश्वं विष्णुः वषट्कारो भूतभव्यभवत् प्रभुः। भूतभव्यभवत् प्रभुः। विश्वं विष्णुः वषट्कारो भूतभव्यभवत् प्रभुः। भूतकृत् भूतभृत् भावो भूतकृत् भूतभृत् भावो भूतात्मा भूतभावनः। भूतात्मा भूतभावनः। म्हणजे काय आता यातल्या काही श्लोकांच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊ आणि मग पुढच्या श्लोकामध्ये जाऊ. पण म्हणताना काय केलं आपण, त्या अक्षरांचा सुरेख उच्चार करायचा प्रयत्न केला आणि याचा उपयोग नक्की होईल, माझ्यावर विश्वास ठेवू नका, उपयोग झाला की सांगा. मी सांगतोय मला झालाय. आणि वर्षातनं एक किंवा दोन वेळा मी एनेबलिंग द फॅसिलिटेटर, म्हणजे शिकायला शिकायचं कसं आणि शिकायला शिकवायचं कसं, एक कोर्स रन करतो. त्यावेळेला उच्चारांसाठी, आवाजासाठी, नादासाठी, दमछाशीसाठी आणि स्टेडीनेससाठी मी सगळ्यांना सांगतो की हे स्तोत्र कळो न कळो, विश्वास असो किंवा नसो, पण म्हणा. आणि या स्तोत्रामध्ये 12 खडीतलं असं एकही अक्षर नाहीये की जे नाहीये. अगदीच रू वगैरे नाहीये, म्हणजे ल ला खाली रू नाहीये ते. पण बाकी सगळी अक्षरं त्याच्यामध्ये आहेत. आणि हळूहळू हळू आपण जसे पुढे पुढे जाणार आहोत, तसं आपण एक 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 गोष्टी त्यातनं समजून घेणार आहोत. आता विश्वम म्हणजे काय म्हणायचं आता? आता तो सगळा व्हॉट्सअपचा ग्रुप झाला की, होता का व्हॉट्सअपचा ग्रुप आधी? नव्हता. 3 दिवसापूर्वी फॉर्म झाला. मग तो फॉर्म झाला तर आजपर्यंत तो ऍडमिन ओनली होता. आज ऍडमिन ओनली काढलं, प्रश्न विचारले, त्याच्यावर केवढे मेसेज आले. झालं किती विश्व? मग विश्व करणारा कोण? का आपणच? नाही का? आता मागे एकदा वळून पहा तुम्ही, की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी वेगवेगळ्या कपड्यांची हौस असते. आपल्या कपड्यांचं कपाट उघडा, दिसतं की नाही विश्व? वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या पॅटर्नचे. स्त्री असेल तर तिच्या पॅटर्नचे साड्या असतील, काही हे असेल, पण पुरुष असेल तर त्याच्या पॅटर्नचे, पण वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या पद्धतीचे. कोणी तयार केलं विश्व हे सगळं? मी माझं स्वतःचं विश्व नाही का तयार केलं? काही नाही तर फेसबुकवर विश्व नाही का तयार केलं माझं? व्हॉट्सअपवर मी काहीतरी उत्तर दिलं, झालं विश्व तयार, शब्दांचं विश्व तयार झालं. आणि विश्व हे इकडे तिकडे बघण्यात पॉईंट नाही काही. फार लांब गेलं की शिकता येणार नाही हा. विश्व असं म्हटल्यानंतर पटकन आपल्या शरीरावर हात फिरवायचा. कुठे आहे विश्व? हे काय आहे विश्व? मग बाहेर कुठे जायची गरज आहे का? अजिबात नाही बाहेर जायची कुठे गरज. आपल्या या शरीरा एवढं कॉम्प्लेक्स काही नाही दुसरं, म्हणजे सगळं बाकीचे कॉम्प्लेक्सच आहे. म्हणजे किती आतमध्ये जीवाणू असतील, किती पेशी असतील, काय मुवमेंट चालू असतील, केवढी केमिकल रिएक्शन चालू आहे, केवढी मेकॅनिकल मुवमेंट चालू आहे, मोटर मुवमेंट आहे, काय काय नाहीये. मग ते विश्व. आणि मग विष्णू. विष्णू. इलेक्ट्रिसिटी बल्ब मधनं जाते की नाही? मग बल्ब आधी का इलेक्ट्रिसिटी आधी? नुसत्या इलेक्ट्रिसिटीने काही काम होणार आहे का? काही होणार नाही. नुसत्या बल्बनी काही काम होणार आहे का? काही होणार नाही. मग एकत्र जा. विश्वम विष्णू. क्षेत्र क्षेत्रज्ञ. नाही तर होणारच नाही काम. काहीच उपयोगाचं नाही. मग विष्णू म्हणजे इलेक्ट्रिसिटी. विष्णू. मग आता मी प्रश्न विचारला होता की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विश्व आणि विष्णू काय काय दिसत आहे? मुळात व्हॉट्सअप ग्रुपवर उत्तर द्यावं, व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी समजावं, माझा प्रश्न तिथे जावा, मला उत्तर मिळावं, मी कोणाला तरी मदत करावी, ही जी इच्छा आहे ना, ही जी इच्छाशक्ती आहे त्वम शक्ती त्रयात्मकापैकी,
ती इच्छा शक्ती ऊर्जा ही विष्णू. की हा व्हॉट्सअप ग्रुप छान चालावा, सुंदर चालावा, कालांतराने हा व्हॉट्सअप ग्रुपवर येऊन कधीही फिरावं, लायब्ररी व्हावी. खरोखर किती सुंदर प्रश्न येत आहेत, किती सुंदर बोलतायत लोक. काहीतरी उगाच फॉरवर्ड नाहीयेत, काहीतरी उगाच ह्या राजकारणी काय म्हणतो, तो राजकारणी काय म्हणतो, असे भिंतीला तुंबड्या लावण्याचे उद्योग नाहीयेत. माहिती नसताना उगाच फॉरवर्ड नाहीयेत. पण स्वतःकडे सातत्याने लक्ष देत देत प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा माझ्या उत्कर्षासाठी कसा उपयोग होईल, हा कसा सुरेख चाललाय तिथे, ही एनर्जी ही विष्णू. काही ना ती गवसली असेल, दिसत असेल, फील होत असेल, काही ना अजून गवसली नसेल, पण त्या विष्णूतनं विश्व उभं राहिलं. मग कुठेही बघा तुम्ही, लहान मुलगा मातीचा किल्ला करायला लागतो, अबक विश्व सुरू झालं त्याचं. मग विष्णू कोण? मुलगा, छे छे. विष्णू मुलगा कसा? विष्णू विश्व, तो जो म्हणजे तो मुलगा आहे तो विष्णू कसा? तो मुलगा विश्वच आहे. त्या मुलाच्या मनातली जी इच्छा आहे जी दिसत नाही आपल्याला, ती विष्णू. बघ कसा सुंदर नाच सुरू आहे, काय सुरेख नाचतोय तो. मग नाच कोण करतंय? तो नर्तक. मग नाच आणि नर्तक ह्याच्यातला फरक आहे का काही? नाही, काहीच नाही फरक. मग ह्याच्यातलं विष्णू कोण? विश्व कोण? ते नृत्य चालू आहे, ते विश्व एवढं नक्की. मग विष्णू नर्तक नाही, तो विश्वाचाच भाग आहे की. मग अरे ती कला, नृत्यशास्त्र, नृत्यकला, ती बाहेर पडते त्याच्यातनं. मग इतकं साधं गणित आहे. मग हे दोन शब्द जरी झाले ना, तर मग सकाळी उठल्यानंतर काय विश्व काय चाललाय, विष्णू काय चाललाय, विश्व, अशी मजा येते बघायला. विश्वम विष्णू वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. भूत भव्य भवत सगळे आपण श्लोक घेणार नाही होतं, म्हणजे सगळे शब्द घेणार नाही, नाहीतर एकच श्लोक चाल गंमत गंमत. पण आपण निदान एक एरियल व्ह्यू घेऊ या विष्णू सहस्त्रनामाचा, की काय आहे रे बाबा, काय आहे जंगलामध्ये, काय काय आहे सगळं. हजारो इंटरेस्टेड गोष्टी आहेत त्याच्यातल्या. पहिली इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे विश्व, दुसरी विष्णू. भूत भावना शेवटचा शब्द आहे बघा. भूत भावना म्हणजे झोमॅटो, झोमॅटो. झोमॅटो ऍप्लिकेशन कोणाकोणाकडे आहे? तर झोमॅटो काय करतं? मला भूक लागलेली आहे, पण मला घरात काही आता करायचं इच्छा नाहीये. पण मला भूक लागले आणि घरात काही करायची इच्छा नाहीये. मग काय, झोमॅटोवर जा. भारतामध्ये झोमॅटो आहे, स्विगी आहे. युरोपमध्ये अजून दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण एक नक्की, तो जो काही झोमॅटो आहे ना, तो खायला घालतो. तो खायला घालतो म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला जे खायला हवंय ते मिळतं. मग तो झोमॅटो असा तो भूत भावना, म्हणजे भूतांचं भरण पोषण करणारा असा तो. असा मी होऊ शकतो का? असा प्रश्न आहे हा. आता अंगावर यायला लागेल आता विष्णू सहस्त्रनाम हळूहळू. ते कुठून सहस्त्रनाम असं होणार आहे कालांतराने. पण भूत भावना, मी माझं स्वतःचं भरण पोषण करतो का? जर का मी विश्व असेल, तर माझ्यातला विष्णू माझं भरण पोषण करतोय का? मग भरण पोषण सगळ्या देहांचं होतं, तीन देह. मग शरीराचं भरण पोषण करतोयस का तू? बर, मग मनाचं भरण पोषण चाललंय का? बुद्धीचं भरण पोषण चाललंय का? जे तुझ्या नकळत भरण पोषण होतं असं तो तिसऱ्या देहाचं चाललंय का? चाललंय. बर, मग तू एका टीमचा मॅनेजर आहे, समजा कॉर्पोरेट मध्ये तुम्ही असाल, प्रोजेक्ट मॅनेजर करत असाल, लीडर असाल कुठल्या ऑर्गनायझेशनचे, एक छोटी टीम सांभाळत असाल. तर ह्या टीम काय, टीम विश्व आहे माझं. मी पण त्या विश्वातला एक भाग आहे. पण माझ्या मनातली जी ऊर्जा आहे, माझं जे विजन आहे, जे मिशन आहे, ध्येय उद्दिष्ट, त्यांची ऊर्जा या टीम मधनं बाहेर येते. मग या टीमचं भरण पोषण मी करतोय का? या टीमला आता काय खायला लागणार आहे? अच्छा, यांच्याकडे हे स्किल नाहीये, ओके, मग घाला खायला त्यांना. यांच्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि आता जे लॅपटॉप्स आहेत ते हार्डली 24 GB वर खेळतात. हे सगळे युएक्स वाली मंडळी आहेत, त्यांचा केवढा इमेज कन्झम्पशन आहे त्यांचं. हे कमीत कमी मोठे लागतील, 64 GB वाले घ्या आणि नवीन मॅक्स घेऊन टाका, मॅक्स 5 M5. झालं ना भरण पोषण. त्यांना कुठली माहिती हवी आहे, ती जर का आता माहिती दिली तर त्यांचं पुढचं काम चांगलं होणार आहे. झालं भूतभावना. काही नाही तर घरात, म्हणजे माझा एक मित्र आहे शाळेतला, आम्ही जेव्हा भेटतो ना, मला आश्चर्य वाटतं त्याचं, आणि तो असं भूत भावना हा असं दिसतो मला तो. मी सगळे चहा पितो मस्तपैकी, गप्पा, भरपूर चहा पिणार मंडळी आहेत आमच्या ग्रुपमध्ये. आणि तो 13 पद्धतीचे चहा करतो. कारण कोणाला गरम चहा हवा असतो, कोणाला अर्धा कप हवा असतो, कोणाला असा हवा असतो, कोणाला आलं घालून हवा असतो, कोणाला आलं घालून नसलेला हवा असतो, कोणाला गवती चहा, कोणाला थोड्या वेळाने, कोणाला आधी. आणि तो
सगळ्यांना हवं तेव्हा हवा त्या पद्धतीचा चहा करून देतो. भूत भाव नहा. हम्म. आणि म्हणून मी म्हंटल, ह्या काही गोष्टी आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये आहेत ना, त्या समजून घ्यायच्या असतील तर बुद्धीचा साधारणतः 1% उपयोग होतो. बाकी उपयोग भावाचा होतो. की हे माझ्यात आहे. जर का मी विश्व असेल तर विष्णू शिवाय चालणार नाहीये. मग मी विश्व असेल तर विष्णू माझ्यातच आहे. माझ्यात सुद्धा नाही. माझं फॉर्मेशनच हे विष्णूने केलेलं आहे. मग मी विश्वामध्ये भूत भावनासारखा वागतो का? मग आता एक काम करू आपण. परत हा श्लोक म्हणू आणि मग पुढच्या याला जाऊ. चला सगळ्यांनी म्हणायचं माझ्याबरोबर. आणि आता काय करणार आहे मी? एक ओळ सांगणार श्लोकातली. ओम विश्वं विष्णु वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः. भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः. आता संपूर्ण म्हणू आणि जाऊ. आता जमलं तर एक हात कानाला ठेवा. तुम्ही म्हणत अस एकच हात. आता दुसऱ्या कानाने ऐकलं म्हणून एक हात कानावर, दुसरा ओपन राहते कान. मी पूर्ण म्हणतो, ऐका आणि तुम्ही पूर्ण म्हणा. विश्वं विष्णु वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. म्हणा. हम्म. मग अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. पुढे जायच्या आधी अं, आपण ज्याच्याकडून विष्णू सहस्त्रनाम समजून घेणार आहोत त्याची म्हणजे डीजीची थोडक्यात ओळख मी करून देते. धनंजय गोखले, डीजी, कॅटलिक अनेबलर पीपल अँड प्रोजेक्ट्स. गेली 26 वर्ष भारत तसेच सिंगापूर, दुबई, दोहा, साऊथ आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, शिकागो, चीन, नेदरलँड्स या देशांमध्ये लीडरशिप प्रकल्प व्यवस्थापनामध्ये या विषयात नामांकित ऑर्गनायझेशन, शैक्षणिक संस्था तसेच भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयातर्फे मार्गदर्शन, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे या क्षेत्रात शिक्षणाबद्दल कामासाठीचा मॅन ऑफ द इयर 2012 हा पुरस्कार, PMI USA तर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा एरिक जेनेट एक्सलन्स इन PM 2013 पुरस्कार, व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा पुरस्कार आहे. तसंच ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस या संस्थेतून व्यक्तिमत्वाचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये मार्गदर्शन, गीता धर्म मंडळ या संस्थेच्या अप्लाइड भगवद्गीता उपक्रमाचं डायरेक्टर पद, 2000 पर्यंत सिएट टायर्स, मर्सिडीज बेन्झ, नॅटवेस्ट बँक या ऑर्गनायझेशन्स मध्ये काम, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये आवड आणि गेली 14 वर्ष हार्मोनियम वादनाचा छंद. आतापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयावरील 9 पुस्तकांचं प्रकाशन, अथर्वशीर्ष एक स्वसंवाद, गोष्ट भगवद्गीतेची यावरील रोजच्या जीवनाशी सांगड घालणारी पुस्तकं, ई बुक, व्हिडिओ पुस्तकं, नाट्य वाचन, व्हिडिओ मालिका, भाषणं आणि लाईव्ह कोर्सेस. गेल्या 20 महिन्यात यामध्ये जवळजवळ 2100 पेक्षा अधिक पार्टिसिपंट्स सहभागी झाले. अशी डीजीची छोटीशी ओळख मी करून दिली. आपण विष्णू सहस्त्रनामातला पुढचा श्लोक घेणार आहोत आता. थँक्यू मानसी. हो. मानसीची पण ओळख मी नंतर करून देणार आहे. ती एक आपल्याला गंमत नंतर सांगणार आहे.
पुढचा श्लोक आधी एकदा म्हणूया आणि मग त्यातल्या दोन शब्दांचा अर्थ समजून घ्या. फार सुंदर शब्द आहेत ते. आता तुम्हाला माहित झालंय काय करायचं. तो जे अक्षर आहे प, फ, ब, भ, ते प, मग त आहे. याच्याबद्दल सुद्धा पुढच्या काही भागांमध्ये सांगणार आहे मी. याचाच उपयोग होतो पुढे जाऊन. हा, मग आता एक एक आपण म्हणूया. शांत म्हणायचं. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः. अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. आता याचे नोटेशन अल्फाबेट समजून घेऊ आपण. आता क्षेत्रज्ञ याच्यानंतर तो एस आलाय, त्याला अवग्रह चिन्ह म्हणतात. सहज म्हणून सांगतो, लक्ष नाही दिले तरी चालणार आहे. पण क्षेत्रज्ञ आणि अक्षर या विसर्गाचा अ या दोघांचा मिळून क्षेत्रज्ञ अक्षर यांचा मिळून तो क्षेत्रज्ञ होतो आणि थोडा लांबवला गेला तो. असंही म्हटलं तरी चालणार आहे. क्षेत्रज्ञ अक्षर एव च, तसंही चालेल. किंवा क्षेत्रज्ञोक्षर एव च असं. मग आता ह्याच्यातल्या आधी दोन गोष्टी समजावून घेऊ. क्षेत्र, क्षेत्रज्ञ. आता हे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचे दोन शब्द आहेत, कृष्णाचे नाहीये. अर्जुनाने विचारलं पुढे जाऊन. भगवद्गीता काय धमाल आहे, मस्त मजा, म्हणजे दंगा आहे दंगा. म्हणजे एक तर शाळेतल्या मस्तीखोर मुलांना हे प्रमाणपत्र मिळालेलं की अर्जुनाला पहिले 12 अध्याय काही कळलं नव्हतं, तर आम्हाला कसं काय समजेल. कोणीही मास्तरने विचारलं एवढं कसं कळत नाही, त्याला एवढंच सांगायचं कृष्ण शेजारी असताना या भाव्याला पहिले 11 अध्याय काही कळलेलं नव्हतं. म्हणजे कळवूनच घेत नव्हता तो. मग आता आम्ही निदान कळवून घ्यायला आलोय तरी आम्हाला कळत नाही. काही फरक आहे की नाही आमच्यामध्ये आणि अर्जुनामध्ये. मग तो कमांडो लेवलचा, आम्ही काय. मग त्याचं डोकं चाललं होतं. आणि ह्याचे सगळे गप्पा आधी झालेल्या होत्या, पुरुष प्रकृती वगैरे वगैरे वगैरे, काही कळलं नव्हतं त्याला. मग गप्पा मारता मारता त्यांनी विचारलं, अरे ही काय सगळी भानगड आहे, हे काय आहे नक्की, की मला समजून घ्यायचं आहे सगळं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. मग कृष्ण पटकन उत्तर देऊन टाकतो की अरे त्यात काय एवढं, हे शरीर याला क्षेत्र म्हणतात. आणि एतत् जो वेत्ती इति क्षेत्रज्ञ. हे जो समजून घेतो तो क्षेत्रज्ञ. ज्याला तंत्र समजतो तो तंत्रज्ञ, ज्याला शास्त्र समजतो तो शास्त्रज्ञ, ज्याला क्षेत्र समजतो तो क्षेत्रज्ञ. आहे काय, तू फार भटकतोयस बुवा. हे बघ, हे शरीर आहे, याला क्षेत्र म्हण, आणि तू क्षेत्रज्ञ. ज्ञ आहे का. आता सुद्धा तुम्ही बसला असाल खुर्चीवर, मांडी घालून बसला असाल किंवा उभे असाल, तर बघा ते क्षेत्र नक्की काय करताय. त्या क्षेत्राच्या कुठल्या भागामध्ये प्रेशर आहे, त्या क्षेत्राच्या कुठल्या भागामध्ये ओढ आहे, त्या क्षेत्राचा कुठला भाग लूज आहे. सकाळी उठूनच योगासनं करायला पाहिजे तशातला भाग नाहीये. नुसतं बसलेलं असताना सुद्धा एक सहज आपल्या जमिनीवरनं नजर फिरवायला हरकत नाही. क्षेत्रावरनं कुठे काय चाललंय बाबा. गोयंकाजी सांगतात की नाही त्यांच्या आनापान, की नुसतं लक्ष द्यायचं इथून खालपर्यंत खालपर्यंत, बरोबर असं नुसतं बघायचं, एक राऊंड मारून यायची. बघा आता सुद्धा. मग तेवढा भाग सुद्धा मी क्षेत्रज्ञ झालो. अगदीच तसं असेल तर तो माझ्यासमोर आता सेलफोन आहे. मग हा सेलफोन क्षेत्र असेल तर मी क्षेत्रज्ञ आहे, की मला या क्षेत्राचं ज्ञान आहे. मग हेच क्षेत्राचं ज्ञान विष्णूला विश्वाचं नसतं का. म्हणजे विष्णूला ज्ञान आहे ते विश्वापर्यंत पोहोचताय का. मला खरं तर समजताय आतमध्ये, पण मी जागा नसल्यामुळे मला त्या संवेदना नाहीयेत. म्हणून मी जर का शांत बसत गेलो, शांत बसत गेलो,
शांत बसत गेलो. तर असे वाईब जाणवतात बघा. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. हो, जाणवलं जाणवलं. बघा नुसतं तुम्ही. आणि मग हळूहळू विचार कमी व्हायला लागतात. मग काही वेळेला असे विचार नसलेलेही अनेक क्षण येऊन जातात की काहीच नाही. हा क्षेत्रज्ञ, जे काही क्षेत्र आहे, मग क्षेत्र कुठले असेल, स्वयंपाकघर माहितीये का मला, मी जर का काम करत असेल तर. मग कारण माझं ते क्षेत्र आहे. मग मला माहिती पाहिजे. क्षेत्रात क्षेत्रज्ञ नसेल तर गोंधळच होणार, इफिशियन्सी खाली जाणार. मग असा तो क्षेत्रज्ञ. मग माझं क्षेत्र कुठलं आहे, सकाळी उठून उद्या किंवा आत्ता सुद्धा विचार करायचा. काय रे बाबा, माझं क्षेत्र नक्की कुठलं आहे? कुठली वेगवेगळी क्षेत्रामध्ये मी आहे? मग क्षेत्र फिजिकल असू शकेल, क्षेत्र इमोशनल असू शकेल, क्षेत्र व्यक्तिसापेक्ष असू शकेल, नात्याचं सुद्धा क्षेत्र असू शकेल. काय आहे क्षेत्र? हे ज्ञ आहे का रे मी? ह्या नात्याच्या क्षेत्रामध्ये माझं ज्ञ चाललंय का? किंवा या फिजिकल क्षेत्रामध्ये माझं ज्ञ चाललंय का? असा क्षेत्रज्ञ. पण हे असं लक्ष ठेवायला मला थोडं वेगळं होऊन पाहावं लागेल. आता जर का मी माझ्याच शरीरामध्ये गुंतलो तर माझं शरीर मला कळणार नाही. त्यामुळे मग आपण काय म्हणतो की शांत बसूया. शांत असं बसता येत नाही. अशांतता कमी करूया आणि बघ पाहू. हम्म, तुझ्या तळपायाला काय जाणवत आहे? तुला नाही काय जाणवत आहे, तुझ्या तळपायाला काय जाणवत आहे? अच्छा. मग तुझ्या गुडघ्याला काय जाणवत आहे आता? तुला नाही रे, तुझ्या गुडघ्याला काय जाणवत आहे? हा. तुला जाणवलं तर पंचायत येईल सगळी ती. तुझ्या गुडघ्याला काय जाणवत आहे? हा. अच्छा. बर, मग तुझ्या हाताला काय फिलिंग आहे आता? हाताच्या इथे काय फिलिंग आहे? म्हणजे काय झालं माझं? सीसीटीव्ही झाला की नाही? कॅमेरा झाला की नाही? म्हणजे साक्षी झाला. म्हणजे विश्व विष्णू हे जर का समजून घ्यायचं असेल तर खाली क्ल्यू दिलाय की बाबा साक्षी हो, तू अडकू नको. कसा कॅमेरा असतो, एखादा सीसीटीव्ही क्लोज सर्किट हे असतात, कॅमेरा असतो. तो कॅमेरा काय करतो? काही करत नाही. म्हणजे काही करत नाही याचा अर्थ तो बघत असतो फक्त कॅमेरा. हा आला, तो गेला. अरे व इथे मारामारी झाली. मारामारी झाली असं नाही म्हणत तो, मारामारी झाली. हे बघ, हा गेला. हा. म्हणजे इमोशनली अनअटॅच तो बघत असतो. मग असा मी साक्षीभाव ठेवू शकतो का? असा हा श्लोक आहे. आणि जर का क्षेत्रज्ञ व्हायचं असेल तर साक्षीभाव लागणार आहे. मग काय आता एआयचं प्रोग्रामिंग जर का करायचं असेल तर मी एआय मध्ये गुंततो तर पंचायत नाही का? माझी इच्छा, विष्णू माझ्या मनातली इच्छा शक्ती की हे घडवायचं आहे मला आता. हे घडवत असताना मी एआय, माझं विश्व एआयचं विश्व. माझ्या विश्वामध्ये माझी बुद्धी, माझे विचार, माझे हात, माझे पाय, माझा लॅपटॉप, एआयचं सॉफ्टवेअर, ह्या सगळ्यांकडे तटस्थपणे बघायला नको का? हे कुठेही चालतं. अगदी कुठेही चालतं. एखादा नाटक करायचंय मला आणि राजाची भूमिका करायची असेल तर राजा आणि मी वेगळा पाहिजे. मी मला राजा समजायला लागलं तर काय झालंच की सगळं. नाही नाही, मी राजाची भूमिका करतोय. आणि त्यामुळे मी क्षेत्रज्ञ होऊ शकलेलो आहे. राजाची भूमिका हे क्षेत्र आहे आणि त्याला जाणणारा मी नट क्षेत्रज्ञ आहे, पण मी क्षेत्र नाही. असं आहे. आपण आता पटपट समजून घेतोय, हळूहळू पुढे गेल्यानंतर बघू काही ऍक्टिव्हिटीज मी देणार आहे तसं. मग आता हा एकदा श्लोक म्हणूया आणि पुढे जाऊया. चला, संपूर्ण श्लोक. फक्त आता हिट कुठे व्हायचंय की तो साक्षी जर का आता मी काय खेळणी दाखवतो तुम्हाला. विश्व, विष्णू हे दोन खेळणी दाखवली माझ्या दुकानातली. अजून काय मागच्या वेळेला भूत भावांना सांगितलं. ज्याला जे आवडेल त्याने उचला. साक्षी सांगितलं, क्षेत्रज्ञ सांगितलं. बघा मग आता म्हणूया संपूर्ण श्लोक. ह्याला म्हणताना एक कान बंद करून म्हणा. काय जाणवतंय का बघा. काय जाणवतंय मी सांगणार नाही. भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च. वा, छान. हे म्हणायचं आहे, उद्या मी ग्रुपवर रेकॉर्डिंग पाठवणार आहे माझ्या आवाजातलं 2 मिनिटाचं. त्या विश्वात आतमध्ये काय ऐकायला आलं का?
आतून ऐकायला आलं का? आतून. बाहेरून बंद होऊन आतून ऐकायला येतं आणि छान जाणवतं. हम्म. असं. आता पुढच्या श्लोकामध्ये एक गमतीचा भाग आहे. नरसिंह, नारसिंह वपुः श्रीमान केशव पुरुषोत्तम. असा आपण नेहमीसारखा आधी श्लोकाची ओळख करून घेऊ. शेवटी सेशन संपायच्या आधी आपण सगळे श्लोक म्हणणार आहोत, नका काळजी करू. बघा विष्णू सहस्त्रनाम किती सुंदर आहे. हा, चला एक 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 म्हणू वाटल्यास. योगो योग विधान नेता, योगो योग विधान नेता, प्रधान पुरुषेश्वरः. योगो योग विधान नेता, प्रधान पुरुषेश्वरः. नारसिंह वपुः श्रीमान्, नारसिंह वपुः श्रीमान्, केशवः पुरुषोत्तमः. आता त्याच्यातला नरसिंह बघू. हे कुठलंही काम करत असताना, घरामध्ये, दारामध्ये, कॉर्पोरेट, घरगुती, काही कुठेही, किचन टू कॉर्पोरेट, कुठेही या नरसिंहाचा फार उपयोग होतो. म्हणजे मी गेले 27 वर्ष प्रोजेक्ट मॅनेजमेंट फील्डमध्ये आहे. फारसं टेक्निकली काहीही कळत नाही, आनंद आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रोजेक्ट कळतो. आणि मग पार कुठली एअरलाईन पासून ते फार्मास्युटिकल्स पासून ते मॅन्युफॅक्चरिंग पासून ते मोठे धरण बांधणाऱ्यांपासून ते पवनचक्कीचे फार्म्स पासून ते कुठेही बोलवतात लोक. आणि तिथे मी त्यांना एवढंच सांगतो की बाबा रे, नरसिंह होण्यापासून जपा, मारले जाल नाही तर. तर नरसिंहाची कथा प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याच्याकडे अशा पद्धतीने बघा की विष्णू काय डांबीस आहे. वर तर दिला की मला स- दिवस नाही, रात्र नाही, आत नाही, बाहेर नाही, माणसाकडून नाही, प्राण्याकडून नाही, शस्त्रानी नाही आणि अशस्त्रानी सुद्धा नाही, कुठेच कुठल्याच पद्धतीने मृत्यू आला नाही पाहिजे. ओके म्हणाला तो. कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आहे, सँक्शन आहे, वर इज कॉन्ट्रॅक्ट. मग कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन सही झाली दोन्हीकडनं. आणि धुमाकूळ उच्छाद मानला. मग उच्छाद माजल्यानंतर कोणाला तरी, अरे बाबा ह्याला सांभाळायचं कसं. मग यांनी कॉन्ट्रॅक्ट सगळं स्टडी केलं. आणि मग कॉन्ट्रॅक्ट मधले वीक एरियाज म्हणजे बाउंड्रीज शोधल्या. बाउंड्रीज ह्या आहेत बघा. दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळी धरा. आत नाही, बाहेर नाही, उमऱ्यावर धरा. माणूस नाही, प्राणी नाही, नरसिंह म्हणून नवीन एक हायब्रिड मॉडेल तयार करा. आणि शस्त्र नाही आणि अशस्त्र नाही, नखानी मारा. म्हणजे ही जी बाउंड्री आहे ना, बाउंड्री याचा अर्थ कन्फ्युजन. सगळीकडेच आहे, देशादेशांमध्ये तेच आहे. कन्फ्युजन कुठे आहे देशांमध्ये, आत आहे तो वेगळा भाग, पण बाउंड्रीवर तर असतंच असतं की नक्की कोण कुठे. हं. एक एक्झॅगरेटेड केस सांगतो. एकदा फोन आला एका इंजिनियरला, आणि तो वॉटर प्युरिफिकेशन इस्टॅब्लिश करायचा घराघरांमध्ये की असं. आणि तो म्हणाला, तुम्ही द्याल का करून? हो हो म्हणे, का नाही, अवश्य करून देऊ. म्हणजे वॉटर प्युरिफायर करून आम्ही तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित एस्टॅब्लिश करून देऊ. सगळं करणार का? तो माणूस म्हणाला, हो सगळं करणार म्हणा. व्यवस्थित म्हणजे म्हणजे तुम्हाला टेस्ट करून देणार, पाणी येते की नाही बघणार, आमची सगळं. या म्हणे, पत्ता दिला. आणि तो गेला माणूस तिकडे. आणि बघतो तर काय, तो मोकळ्या प्लॉटवर उभा माणूस. तो म्हणे, घर कुठे आहे? तुम्ही म्हणालात ना घरात पाणी आणून देणार. अरे म्हणे, घरात पाणी आणून देणार, घर कुठे? तुम्ही कुठे म्हणालात घर कुठे? हे तुम्हाला वाटेल एक्झॅगरेटेड आहे, पण
नात्यांमध्ये ज्या वेळेला ताण येतो त्यावेळेला आपण काय म्हणतो, अपेक्षा भंग झाल्या. अपेक्षा भंगबिंग होत नाहीत. अपेक्षाच माहिती नसतात. भंग कुठला होतोय? बाउंड्री केसेस म्हणजे अपेक्षा आहेत असं कुठल्या तरी एका बाजूला वाटणं, आणि ते वाटत असताना अपेक्षा नक्की माहीत नसणं, आणि मग नक्की माहीत नसताना मला जे हवं होतं ते मिळालं नाही अशी फिलिंग येणं, आणि त्यातून मग वादावादी सुरू होणं. इति हिरण्यकश्यपू. मग आपल्याला जर का हिरण्यकश्यपू व्हायचं नसेल तर नारसिंहाला पक्का धरला पाहिजे दरवेळेला, की तुझ्यासारखी बाउंड्री आयडेंटिफाय करायची ताकद मला दे, माझ्यात आहे ती मला कळू दे. कुठलंही काम असं बाउंड्री शिवाय येतच नाही. कुरिअर करायचंय साधं तुम्हाला, कुठे बाउंड्री येते? हातातलं पॅकेट त्याच्यापर्यंत पोहोचलं जाणं. पण मग त्या पॅकेटवर जो काय सगळा डेटा बिटा लिहिलाय, बघा, शोधा शोधा. ही बाउंड्री अशी एक बाउंड्री केस असते की ती ना धड तिकडची ना धड इकडची. त्यांनी ते करायला पाहिजे असं मला वाटत असतं, आणि याला वाटलं अरे तू करून देणार ना आम्हाला, तू नाही का सगळे ऍड्रेस वगैरे लिहून येणार त्याच्यामध्ये. मग असं कसं? मग हे जे आहे ना, असं कसं? मला वाटलं ते तू करशील, मला वाटलं ते तू करशील, म्हणजे नरसिंहाला पकडायचा कोणतरी हिरण्यकश्यपू झालेला आहे इथे. असा हा साधा श्लोक आहे. मग नारस काय हे सगळ्या दंतकथा आल्या, दंतकथा आपण केल्या म्हणून झाल्या. ह्या हिसाब नीती आहे आपलं, की नरसिंहासारखं नरसिंह म्हणजे झालं, मग ते आता आयाळ आणि हे आणि ते, दोज आर सिम्बॉल्स, आणि वी शुड गेट ट्रॅप्ड इन टू सिम्बॉल्स. असं ते आहे. योगो योग विदान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपू. नरसिंहाचं वपू, वपू म्हणजे काया, शरीर. असं ते शरीर आहे, आणि कसं आहे ते श्रीमान आहे, आणि पुरुषोत्तम. आता पुरुषोत्तम या शब्दाबद्दल आपण आपल्या गोष्ट भगवद्गीतेची या आपल्या सेशन्स मध्ये जातो. तो काय म्हणतो, की इलेक्ट्रिसिटी तुझ्या घरात आली ते ठीक आहे, तू बोललास विष्णू विष्णू सगळं मान्य आहे, आणि तो बल्ब लागला ते पण तू म्हणालास विश्व विश्व सगळं ठीक आहे, काहीच प्रश्न नाही. पण तुझ्या घरात इलेक्ट्रिसिटी येते कुठून? मग मी सांगितलं, बाबा माझ्या माहितीप्रमाणे ती आमच्या कोयना धरणात येते. बर, मग कोयना धरणात काय होतं? काय क्वांटम आहे इलेक्ट्रिसिटीचा. मग तुझ्या घरातली इलेक्ट्रिसिटी आणि तिकडची इलेक्ट्रिसिटी काय बेसिक फरक आहे का? बेसिक फरक नाहीये. क्वांटम मध्ये नक्की फरक आहे, क्वालिटी मध्ये तेवढा नसेल असं मला वाटतं. तो म्हणाला ठीक आहे, मग तशी तर तशी वायर का नाही टाकत तुझ्याकडे? मी समजा टाकून दिली, कसं शक्य आहे? मग हे तीन जण सापडले: बल्ब, घरात असलेली इलेक्ट्रिसिटी, आणि धरणात तयार झालेली इलेक्ट्रिसिटी. प्रकृती, पुरुष, पुरुषोत्तम. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षर च अक्षर. कुठे क्षर अक्षर? तेच ते क्षेत्र क्षेत्रज्ञ. आतापर्यंत आपण दोघांवर खेळत होतो. विश्वम विष्णू क्षेत्र क्षेत्रज्ञ, विश्वम विष्णू क्षेत्र क्षेत्रज्ञ. म्हणजे बल्ब इलेक्ट्रिसिटी. पण त्याच्या पलीकडे एक आहे ना बाबू. दोन तीन पुरुष आहेत एकूण, त्यातला एक एनर्जी ही मॅटर फॉर्म मध्ये दिसत असते. मॅटर आहे ते. कोणतरी म्हणाला बघा, ते ऍटम बिटम सगळं आज आहे. वाचा, अवश्य वाचा. व्हॉट्सअप ग्रुप फार सुरेख सुरू आहे. कोणतरी सांगितलं ऍटम, मग ऍटम कोणी तयार केलं? विष्णूने ऍटम तयार केलं. मग विष्णूने ऍटम केलं तर विष्णू कोणी तयार केलं? विष्णूमध्ये सुद्धा ऍटम असतील की नाही? असं ज्यावेळेला विचारायला लागतो त्यावेळेला अंदाज यायला लागतो. आता आपण ते उत्तर शोधणार नाही, पण त्याच्यात कसं झालं आता, की अरे तुझा बल्ब जो आहे तो सुद्धा एनर्जीच फॉर्म आहे, तू एनर्जी फॉर्म आहे, नाही का बाबा? एनर्जीच आहे तू सगळी, फक्त लागतंय तुझ्या हाताला मॅटर, आणि तुला भास होतोय की तू सॉलिड आहेस. खरं तर इल्युजनच आहे सगळं. कारण ऍटम मध्ये केवढी जागा असते, आकाश तत्व. असं म्हटलंय कोणीतरी, की शेंगदाण्याच्या एवढं जर का प्रोटॉन, म्हणजे जर का मधलं न्यूक्लियस असेल ना ऍटमचं, तर साधारणतः काही किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे एक ऍटम केवढा झाला, एक्झाम्पल म्हणून. मग तू सुद्धा एनर्जीच आहेस, फक्त फॉर्म मध्ये दिसणारी. तुझ्यातनं वाहते ती सुद्धा एनर्जी, आणि ती एनर्जी जिकडनं घेतोय ना तू बाबा, तो पुरुषोत्तम. अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमा. एक्सप्लेनेशन आहे भगवद्गीतेमध्ये. कुठनं आला? पुरुषातलं उत्तम. म्हणून आपण हे साधं उदाहरण घेतलंय त्यात, पुरुषोत्तम. मग तसं मला फील येतोय का? मग तीच कोयना धरणाची इलेक्ट्रिसिटी माझ्या घरात आली म्हणून मी म्हणतो मी बिल भरतोय. माझ्या घरात इलेक्ट्रिसिटी. अरे पण तीच तुझ्या शेजाऱ्याच्या घरात जाते ना. मग सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. मग सगळीकडे तीच एनर्जी आहे.
त्याच एनर्जीतनं तो झाला, त्याच एनर्जीतनं तू झालास, त्याच एनर्जीतनं ते झालं. फॉर्म बदललेत, पण बेसिक तेच आहे बाबा. बेसिक तेच आहे. श्रीखंडच आहे सगळं. त्याने त्याच्यात ते आंब्याचा रस घातला आणि त्याने तिथे पायनॅपल घातला आणि तिथे तू जायफळ घातलं, तिथे ते केशर घातलं. त्यामुळे ते बदलायला लागलं सगळं. कोणी त्याच्या वड्या केल्या, कोणी त्याचे बॉक्स भरले, कोणी ते अजून घट्ट करून त्यांनी बावल्या केल्या, पण मुळात सगळं श्रीखंड आहे. पुरुषोत्तम पुरुष हे. असा फील मला दिवसभरात 2-3 मिनिटं तरी येतो का, असा तो श्लोक ट्रिगर करतो. म्हणून शांत म्हणावं. चला, मग आता आपण म्हणूया एकदा सगळा. योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः. म्हणा. हं? सगळे एकत्र 5च्या 5 म्हटले की किती छान वाटेल बघा. ते आपण सगळ्यात शेवटी म्हणणार आहोत. पुन्हा एकदा आता जॉईन झालेल्यांसाठी सांगतो की हे सेशन आज सुरू झालंय, 6 एप्रिल पासून सुरू झालंय. सोमवार बुधवार चालेल, रात्री 9 ते 10. आज सेशन संपायला 10 वाजून 10 मिनिटं होऊ शकतील. पहिला असतो, थोडा इंट्रोडक्शनचा पार्ट असतो म्हणून. इतर वेळेला 9 ते 10. त्यानंतर एक 10-15 मिनिटं गप्पा. देणगी, मूल्य किंवा फी ज्याला म्हणतो आपण, ती ऐच्छिक आहे. तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता. आता त्या चौथ्या श्लोकामध्ये एक फार सुंदर संकल्पना आहे. सुरेख आहे. एकच शब्द बघणार आहोत आपण चौथ्या श्लोकातला, एकच. आता आता दुसरा सांगीन, पण अप्रतिम आहे. तो आधी बघूया आपण कसा आहे तो, आणि मग जाऊया. म्हणजे कसं, तुम्ही अर्थ ऐकत असताना तुम्हाला जाणवतं की अरे हा, असं म्हणून सांगा. हं? चला, चौथा स्क्रीनवर दिसेल, एकच मिनिट. येस. आणि आता उच्चारांकडे अजून थोडं लक्ष द्या. स आणि श हे दोन येतील. स, श, श. गमतीत 15 सेकंदात करून बघा तुम्ही, कुठे जाते जीभ बघा. स, स, दात वगैरे असं ती तिथे लागते जीभ. स, शाळेतला श, शरवतला श, आणि आता अभिषेकातला श किंवा पुरुषोत्तमामधला श. याची जीभ पुढून मागे यायला सुरुवात होते. मग त्यातले सर्व शर्व. मग चला म्हणूया. सर्व शर्व शिव स्थाणु. तर काही ठिकाणी विसर्गाचा र होतो, पण मी स्वतः विसर्ग म्हणणं प्रिफर करतो. सांगतो का नंतर ते. सर्व शर्व शिव स्थाणुर असं अनेक लोक म्हणत असतील, तसं म्हटलं तरी चालेल. भूतादिर निधी रव्ययः. म्हणा. परत एकदा म्हणू. जे कंसात आहे ना, ते म्हणत नाही होत आपण, पण ते तिथे आहे असं दाखवण्यासाठी आहे ते. भूतादिर, तो र कुठनं आला, तर भूतादिही निधी एकत्र म्हटल्यानंतर भूतादिर येतं. माझं सांगणं सगळ्यांना असं असेल की जमेल तिथे विसर्ग म्हणा. काय विसर्ग म्हणायचा, तर र हे अक्षर उष्णता निर्माण करतं, आणि आता नको तेवढी आहे सगळ्यांकडे, सगळेच तापलेले, ऍसिडिटी हो म्हणते नुसती. मग जर का र अक्षराच्या ऐवजी वायू तत्वाचं ह आणता आलं, तर ह आणायला हरकत नाही. इकडे येतं ह, आकाशातनं सुद्धा येतं ते ह, आणि विसर्ग आहे, शांतीत पण लावेल. मी तसं सांगतोय तसंच म्हणायला पाहिजे असं म्हणणं नाही. फक्त र
अक्षर तापवत. जसं रामानी त्याच्या सगळ्या कुटुंबाला तापवलं. रामाच्या जवळपास राहिलेल्या कुठलीही व्यक्ती सुखी नव्हता. काही जणांना ते बोचेल लागेल आता मी जे सांगतोय ते, पण हे आपण आपल्या समजत नाही. रामाचं कुठलंही नातं आनंदित झालं नव्हतं. कारण र मधली ऊर्जा झेपेत इतकी नसते, आणि म्हणून उठसूट राम राम जपू नये. हम्म. आता म्हणून स्पष्ट सांगितलं काही गोष्टी. काही काही श्रद्धास्थानांना धक्का लागला असेल तर मनापासून माफी मागतो. पण फॅक्ट्स आर फॅक्ट्स, आणि म्हणून शक्यतो र ला सातत्याने शिडकावा करावा लागतो. त्यापेक्षा त्यातल्या त्यात जमेल तिथे विसर्ग घ्यावा. पण तो शेवटी तुमच्यावर आहे. म्हणूया. सर्व सर्व शिवस्थाणु भूतादि निधि अव्ययः सर्व सर्व शिवस्थाणु भूतादि निधि अव्ययः. सोपं आहे. संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभु ईश्वरः. संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभु ईश्वरः. स्थाणू शब्द म्हणायचा प्रयत्न करा. स्थाणू स्थाणू एक असा जोर आहे त्या शब्दाला. स्थाणू. स्थ असलेला अणू जो स्थिर आहे तो अणू. पण स्थिर म्हणजे ढिल्या नाही, स्थिर म्हणजे आळशी नाही, स्थिर म्हणजे बसलाय आपला असा नाही. गतिशील स्थिरता असा. साधं उदाहरण द्यायचं झालं तर असं जुनं वडाचं झाड असतं बघा, शेकडो वर्ष जुनं, की 200-300 वर्ष पूर्ण. म्हणजे आजोबा म्हणायचे की त्यांचे आजोबा सांगायचे की त्यांचे वडील या वडाच्या झाडाखाली बसून त्यांच्या गावातल्या गप्पा असायच्या. म्हणजे आजोबांच्या आजोबांचे वडील असे आजोबा मला सांगितले. म्हणजे ते जे तो जो स्थाणूचा फील हवा असेल ना, तशा मोठा वाढलेला वडाच्या झाडाकडे बघा. काय दणकट असतं ते, हालत नाही. तेवढंच शीतल असतं. त्याच्या छायेखाली बसल्यानंतर छान वाटतं, गार वाटतं. पण असं एक त्याच्याकडे पाहिल्यानंतरच आतून असा फील येतो, आहा, मग असा स्थाणू मी होऊ शकतो का? ज्यावेळेला हेलकावे येतील, काही घटना घडतील आयुष्यामध्ये आजूबाजूला, त्यावेळेला मानसिक हेलदोळे, भावनिक हिंदोळे, बौद्धिक कन्फ्युजन, जसं अर्जुनाचं पहिला अध्याय झालं होतं, न च शक्नोमी अवस्थातुम. अशा वेळेला कृष्णाने त्याला स्थाणू केलं, आणि म्हणून शेवटी तो म्हणाला स्थितोस्मी. त्यांनी सांगायला हरकत नव्हती, स्थाणू अस्मी, एकच अर्थ आहे. आता नाही गोंधळ. स्थितोस्मी गतसंदेहा. मग तो स्थाणू तसा आहे. किंवा टेक्निकल उदाहरण द्यायचं झालं तर ऍपल आणि त्यावेळच्या लोकांनी माझ्या मते 8502 की 8085 ही चिप केली होती स्टीव्ह वॉझनियाकनी. आणि त्या चिप मध्ये, मायक्रो प्रोसेसर चिप मध्ये, त्या काळची, चुकत असेल तर मला सांगा, तो नंबर मला एक्झॅक्ट आठवत नाही, त्या काळचं म्हणजे अफलातून त्यांनी तयार केलं होतं. इतकं की ज्यावेळेला कम्प्युटर्स काही जनरेशन पुढे गेले, त्यांच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये सुद्धा, त्यांच्या प्रोसेसिंग स्पीड मध्ये सुद्धा, आणि तसेच व्हिज्युअल डिस्प्लेज मध्ये सुद्धा, त्यावेळेला ह्या चिप मध्ये काहीही फरक करावा लागला नव्हता. दॅट इज स्थाणू. हा, कोणतरी सांगितलं. थँक्यू सो मच. 8085 ना. थँक्स अलॉट बॉस. हा, ती त्यावेळेला ती झालं होतं तसं, की कलर मॉनिटर आल्यानंतर स्टीव्ह वॉझनियाकने स्पष्ट सांगितलं की देर इज नो नीड टू चेंज एनिथिंग. म्हणजे एखादं आर्किटेक्चरल भाग जो असतो ना, की हे आर्किटेक्चर, म्हणजे आता एजाईल मध्ये सुद्धा आपण म्हणतो की बॉस आर्किटेक्चर रिलीज पहिले करून घ्या, की जे पहिलं पुढे काही अनेक दिवस लागणार आहे
त्याचा विचार करून आधी मांडून ठेवा ते सगळं, आणि त्याच्यावर पुढचं ते चालेल सगळं. ते फंक्शनॅलिटी असतील, फीचर्स असतील, UI असेल, UX असेल, तो सगळा भाग आहे. पण तो स्थाणू जो आहे ना, तो स्थाणू असा असा माझ्या विश्वामध्ये स्थाणू कोणी आहे का? स्टेम मीच आहे तो. माझ्यामधला विचारच मला तसा असणार आहे. आणि या स्थाणूला आजूबाजूला जादूचे प्रयोग लागतात. आता जादूचे प्रयोग म्हणजे खूप जुनं उदाहरण देतोय हे, म्हणजे माझ्याही आजीकडे तसा तो नव्हता. पण आजी म्हटले की आजीचा बटवा, असं ऐकलंय. म्हणजे माझ्याही आजीकडे असा बटवा नव्हता, तिच्याकडे असायची तिची 2-3 पुस्तकं, मग ती जपाची माळ, मग असं असं. पण आजीचा बटवा म्हणजे साधारणतः जादूगाराला लाजेल असं काहीतरी असतं. म्हणजे त्यातनं फक्त ससा कबूतर बाहेर येत नाही, तेवढंच, बाकी काही सापडतं त्याच्यात. म्हणजे हळद कुंकवापासून, जपाच्या माळेपासून, एखाद दुसरं काहीतरी देवाच्या मूर्तीपासून, काही शेंगदाणे, लवंग, वेलदोडे, मग पटकन काहीतरी औषधी उपचार, काहीतरी जे सातत्याने कोणालाही लहान पोरांना मस्ती करताना लागू शकतात, पटकन ती आजी आपली काढते, घेऊन टाक. की काहीतरी खडी साखर असते. तर आजीचा बटवा जो आहे ना, आजीचा बटवा म्हणजे प्रभव. प्रभव, भूभव, म्हणजे होणं, होऊ घालणं. मग काही होऊ घाल त्याच्यातनं, की त्या बटव्यातनं काही हात घाला नाही बघ झालं. मग बटवा प्रभव म्हणजे विश्व निर्माण करायला विष्णू तत्वाला कोणतरी प्रभव लागतं. त्या पहिलेच चालू आहे आपलं विश्वम विष्णू, विश्वावरनं डायरेक्ट विष्णूवरनं विश्वावाला यायसाठी मध्ये खूप मेकॅनिझम आहे. ते विश्व असं लेचपेचं नाही चालणार आहे, म्हणून स्थाणू पाहिजे. विश्व असं केलं आणि आबा झाली दारिद्र्य नुसतं, तसं नाही चालणार आहे, म्हणून भूतभावना आहे. विश्व सेल्फ सस्टेन पाहिजे, म्हणून तो प्रभव आहे. काय हवाय तुला आता, घे त्या हात घाल बटव्यात आणि घे. प्रभव म्हणजे माझ्याकडे अशी काही सिस्टीम आहे का, माणसांची असेल, टेक्नॉलॉजीची असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची असेल, डॉक्युमेंटेशनची असेल, प्रोसेसची असेल, की तिथे हात घातले काहीतरी मिळतं. मग आपण काय वेळेला म्हणतो ना की ही टीम आहे ना, काय वाटेल ते करतात ही मंडळी, त्यांना सांगायची खोटी फक्त. आजीचा बटवा आहे हा. हात घातले काहीतरी करून देतात. माझ्याकडे आहेत 2 आर्टिस्ट असे छान. काही करतात ते सांगितलं की, म्हणजे खरोखर ते असे जादूगार आहेत की काय असं वाटतं. आणि हे हवंय का बरं, हे असं. जसं आता जर का तुम्ही AI मॉडेल्स बघत असाल वेगवेगळी, ती क्लाउड बघा किंवा काही कुठलीही पद्धत बघा वेगळे, ते काय तो बटवास तर आहे की प्रभव आहे की नाही. एकटा माणूस विश्व उभं करू शकतो त्या एकट्या AI मध्ये. कुठलंही घ्या, आणि एका वेळेला 7 ते 8 वेळ खेळलात तर काय प्रश्नच मिटला. मी असं कोणाला माहिती असेल तर मला सांगा. मला असं हवंय की हे सगळे एकमेकांशी बोलले पाहिजे, कारण एकाला एकदा प्रॉम्प्ट दिला की दुसऱ्याला परत परत नाही, कारण याची गुणधर्म, याची क्वालिटी याच्यापेक्षा वेगळी आहे. हा जे काम करू शकतो ते हे करू शकत नाही. क्लाउड ज्या पद्धतीने डेटा ऍक्सेस करू शकतो आणि डेटा मॅनेजमेंट करू शकतो, असं ते झेपत नाही त्याला चॅट जीपीटीला. जेमिनी जेवढं क्लेरिकल काम चांगलं करू शकतो, डॉक्युमेंटेशनचं काम चांगलं करू शकतो. असं हे आपलं जे टेक्निकली इथे साहेबी आहेत, मला तेवढं नाही जमत, पण सांगितलं तर मी त्याच्यावर काहीतरी करीन. पण हा प्रभवच झाला म्हणजे आजीचा बटवा असो, किंवा असा एक कोणतरी मित्र असतो की ते ट्रिपला गेल्यानंतर हे भलं थोरलं काहीतरी त्याच्याकडे असतं, पण त्याला काहीही मागा, म्हणजे च्युइंगम पासून ब्रेड पर्यंत तो माणूस हात घालतो आणि काढून देतो. असा तो प्रभव. मग असा माझ्याकडे ताकद आहे का अशी प्रभव व्हायची? हा आपण विचार करू आणि शेवटच्या श्लोकाकडे जाऊ. पण त्याच्या आधी हा 4था श्लोक पूर्ण म्हणूया. सर्व सर्व शिवस्थाणु भूतादि निधि अव्ययः. संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभु ईश्वरः. आहे की नाही? असा श्लोक आहे. छान म्हणायचं हळूहळू हळूहळू. फक्त एकच सांगतो आता, एक मला फील्ड आलाय तो, म्हणून डिक्लेअर करून टाकतो लगेच. हा, ऐच्छिक फी कुठे भरावी असे प्रश्न आले होते.
अनेक लोक विचारतायत. मी तेच सांगतोय की कधीही भरा, पण हे काय हवं ते इथे स्कॅन करून घ्या, तुम्हाला घे, कारण प्रश्न येत आहेत. हे नंबर्स आहेत, हा QR कोड आहे, किंवा इथे खाली लिंक आहे. आणि एक होऊ दे, 2-3 आठवड्यांनी परत एकदा ग्रुपवर टाकेन किंवा पुढच्या आठवड्यात. आत्ता आधी हे समजून घ्या पहिलं. आता चला, 5वा शेवटचा धमाल मस्त. आजीची गोष्ट निघाली म्हणून आजीबद्दल सांगतो. आजी ही कम्युनिटी आहे, आणि आजीत्व ज्यांनी जपलंय ना, तीच ही कम्युनिटी आहे. कारण सगळ्याच काय आहे, आजी नातं आहे. आजी हे नात्याला दिलेलं नाव आहे. दॅट डझंट मीन आजीकडे आजीत्व असेलच. नाही, काही गोष्टी मी अगदी छान सांगतोय की नात्याच्या नावाप्रमाणे नात्याचे गुणधर्म पार पाडणारी नाती असतील असं नाही, पण जे आजीत्व पार पाडणारं नातं असतं, आणि त्याला आपण नेहमी म्हणतो ना, जसं की दुधावरची साय, की क्रॉस जनरेशन नातं नेहमी खूप स्ट्रॉंग असतं. की आजीचं नातवाशी नातीशी, किंवा आजोबांचं नातवाशी नातीशी. म्हणजे याचा अर्थ वडिलांचं मुलाशी आणि वडिलांचं त्याच्या वडिलांची वाईट असतं का? नाही. पण दोन्ही भाग असतो त्याच्यामध्ये. आजोबांकडे, आजीकडे नातवंडांना देणं थोडा वेळ पण जास्ती असतो. धाव जी आहे ती वडील आईच्या पिढीपेक्षा आजी आजोबांच्या पिढीकडे थोडी कमी असते. अनुभव म्हणण्यापेक्षा एक शहाणपण थोडस ते जास्ती असतं. हे आजोबात्व आणि आजीत्व जपणाऱ्यांबद्दल बोलतोय हा. जस्ट बिकॉज मुलगा झाला आणि त्याला मुलगा झाला म्हणून, आणि माझं वय 60च्या पुढे गेलं म्हणून बायोलॉजिकल नाही सांगत आहे मी. आजीत्व. तर यांचे डोळे जसे असतात तसे पुष्कराक्ष असा एक शब्द पुढच्या श्लोकामध्ये येतो. पण पुष्कराक्ष ज्यांचे असतात, त्या पुष्कर म्हणजे कमळ, कमळाचे अक्ष म्हणजे करुणा असलेले डोळे. पण ती करुणा मनात जर का असेल तरच ते डोळ्यात दिसते. आणि एकाच माणसाचे काही वेळेला लोहिताक्ष असू शकतात, आणि काही वेळेला पुष्कराक्ष असू शकतात. आता लोहिताक्ष म्हणजे लाल भडक डोळे, लोहित. आणि पुष्कराक्ष म्हणजे मायेने करुणेने भरलेले डोळे. मग लोहिताक्ष शब्द पुढच्या काही श्लोकांमध्ये, पुष्कराक्ष आता इथे आहे. तर आता ते म्हणूया, असे माझे डोळे आहेत का? म्हणजे तसेच डोळे घेऊन इंटोय का असं नाही म्हणत आहे, पण कुठल्या तरी एका नात्यामध्ये, ते नातं कशाशी असेल, नातं पुढच्या माणसाशी असेल, नातं कर्माचं आहेच, कायमच आहे, कर्माचंच नातं शेवटपर्यंत चालणार. कुठल्या तरी कर्माशी काही काम असेल, ते एखादं पत्र लिहित असेल, त्या पत्राकडे, त्या पत्र लिहिण्याच्या कृतीकडे करुणेने मी पाहतो का? काही नाही तर एखादं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, लॅपटॉप असेल, काही असेल, फोन असेल, पॉझिटिव्हली नाही म्हणत आहे मी. माझं माझं म्हणणं होतं, ते करुणेने पाहतोय का? मग हार्मोनियम असेल घरात, तिच्यावर असा हात फिरवतोस का तू? किंवा प्राणी असेल, कुठेही कुठल्या तरी एका नात्यामध्ये मला पुष्कराक्ष होणं जमतंय का? कारण अक्ष डोळ्यातनं जे बाहेर येतं ते आतमध्ये निदान त्या नात्यापुरतं आहे का? असा विचार करून हा श्लोक म्हणायला हरकत नाही. नसेल तर लगेच, अरे बापरे आता काय करू, काय बघू पुढे काय होतं, हे बघू. आपल्यापैकी स्वयंभू कोण कोण आहे सांगा, मग पुढे बघू. स्वयंभू शंभू आदित्य. ज्यांना विसर्ग फोर्स देणं जमत नसेल आता, त्यांनी र म्हणा. स्वयंभू शंभुरादित्य असे म्हणा. नाहीतर स्वयंभू शंभू आदित्य. विसर्गाची पण मजा घेऊन बघा, दमछास वाढते. पुष्कराक्षो महास्वनः. स्वयंभू शंभु आदित्य पुष्कराक्षो महास्वनः. अनादिनिधनो धाता. अनादिनिधनो धाता. विधाता धातुः उत्तमः. संपूर्ण म्हणू श्लोक. स्वयंभू शंभु आदित्य
पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातु उत्तमः। हम्म असं आहे. मगाशी विचारलं होतं कोण आहे आपल्यापैकी स्वयंभू, सांगा बरं. सगळे श्लोक म्हणायचेच नाही एकत्र, त्याच्या आधी प्रश्न विचारला फक्त. स्वयंभूच होता पण, स्वयंभू, स्वतः होणे. इंग्रजीमध्ये मनुष्य प्राण्याला काय म्हणतात बरं? फार सुंदर शब्द येतो, मला मनापासून आवडतो तो. आपण मनुष्य प्राणी हे नाऊन आहे, पण मनुष्य हा वर्ब आहे. बीइंग, ह्युमन बीइंग, होतोय तो. मग स्वयंभू, जन्म घेतला ना मी. कोणाची इच्छा होती जन्म घ्यायची? ह्युमन बीइंग, बीइंग वेगळ्या फॉर्मवर. मग स्वयंभू सुरूच आहे. ते भूत्व सुरू आहे सारखं, होतोय होतोय मी, होतोय होतोय, होतोच आहे लहानपणापासून शेवटपर्यंत होतोच आहे, रोज घडतोय. असा विचार करून बघा स्वयंभूचा, त्या तत्व शिरायला नको. पण आता अं, सगळे श्लोक म्हणूया, एक 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 एक. आता मात्र सांगताना मी एक एक ओळ सांगणार आहे, मात्र एक श्लोक एकदाच म्हटला जाईल. चला. विश्वं विष्णु वषट्कारो भूतभव्यभवत् प्रभुः भूतकृत् भूतभृत् भावो भूतात्मा भूतभावनः। भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः। अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च। योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः। नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः। सर्वः शर्वः शिवस्थाणुः भूतादिः निधि अव्ययः। संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभु ईश्वरः। स्वयंभू शंभु आदित्य पुष्कराक्षो महास्वनः।
अनादि निधनो धाता विधाता धातु उत्तमः. असं आहे. मग आता 5 प्रश्न विचारणार आहे आणि मग तुम्ही जर का प्रश्नांची उत्तरं दिलीत, सोपी आहे, तर मग मानसी असेल तर मानसी एक सुभाषित सांगेल. आहे, मानसी आहे का? हा, ओके, आहे. ठीक आहे. आहे, हा. मग आता आधी प्रश्न वेगळा. साधी क्विज आहे आणि तुमचे तुम्ही उत्तर द्या. विश्व या शब्दाचं सर्वात जवळचं उदाहरण कुठलं पाहिलं? आकाशगंगा, स्वतःचं शरीर, पृथ्वी, समुद्र. मग तुमचे तुमचे हे हे डी फ्रॅग कमाल. ही एक ब्रेनशी केलेला कम्युनिकेशन आहे की बाबा रे, मी जे ऐकलंय ते आता तू नीट लक्षात ठेव. लक्षात ठेवण्यात मला स्वारस्य नाहीये. मी करून बघणार आहे हे सगळं, पण करून बघेपर्यंत तरी लक्षात ठेव. पटापट पटापट मी करायला लागणार आहे. एक एक गोष्ट, विश्वम, विष्णू, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, साक्षी, भूत, भावना, अशा गोष्टी मी समजून घेणार आहे. प्रभव होणार आहे. आणि जेवढं जमेल तेवढा एक शब्द तरी या आठवड्यामध्ये मी प्रॅक्टिस करणार आहे. भूत भावना या नावाची तुलना मी कशाची तरी केली होती. कशाची केली होती? गुगल मॅप्स, अमेझॉन, झोमॅटो का स्विगी. मी सुरुवात ते काय नाही केली होती. खायला प्यायला घालणारा, भरण पोषण करणारा. चला, तिसरा, साक्षी या संकल्पनेचं सोपं उदाहरण आपण कुठलं पाहिलं? न्यायाधीश पण असू शकतो साक्षी, सीसीटीव्ही कॅमेरा पण आहे, शिक्षक साक्षी असेल तरच चांगले विद्यार्थी करतात, किंवा पोलीस. असं साक्षी. चौथा, नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मारताना कोणती गोष्ट ओळखली होती? हिरण्यकश्यपूची जी काही विकनेस होता, कमजोरी, का बाउंड्री, सीमारेषा, का प्रल्हादावर आलेलं संकट त्याला कळलं होतं? काय ब्रह्मदेवाची चूक होती, देव जाणे. सांगा बरं. बाउंड्री, तशा बाउंड्रीज मी ओळखू शकतो का? पुष्कराक्ष म्हणजे काय पाहिलं आपण? कमळाच्या रंगाचे शरीर, का कमळासारखे पाय, का करुणेने भरलेले डोळे, का सुवर्णाचं मुकुट? हम्म. असं आज आपण पाहिलं. गुड. मग आमच्या गप्पात आलेल्या असताना मानसीने एक सुभाषित, ती पटकन अशी एखाद वेळेला सुभाषित सांगते. तर तिला मी आधी स्पॉटलाइट मध्ये घेतो आणि ती एक गमतीचं सुभाषित सांगेल आपल्याला. हम्म, आवाज कशाबद्दलचं ऐकू आहे ते येतोय बघा. का? हो, क्लिअर आहे, लाऊड अँड क्लिअर. हा. कारण विश्व शब्द, आज आपण सुरुवातच विश्वम विष्णू अशी केली, आणि विश्व शब्द आला की हे सुभाषित नेहमी आठवतच मला. म्हणजे आता पण आपण बघितलं की विश्व म्हणजे सगळ्यात जवळचं विश्व कुठलं, म्हणजे आपलं शरीर. तसं विश्व शब्द आलं की या सुभाषितात सांगितलंय कोणाबद्दल, तर कवीबद्दल सांगितलंय. आणि कवी म्हणजे आपण जसं मराठीत म्हणतो की कवी फक्त पद्य किंवा कविता गाणी लिहिणाऱ्याला आपण कवी म्हणतो मराठीत. पण संस्कृतमध्ये बघायला गेलं तर त्याची, या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. कवी म्हणजे गद्य पद्य काही असलं, म्हणजे अगदी कथा, कादंबरी, नाटक, कुठली रचना करणारा हा कवीच असतो. त्याच्यामुळे या सुभाषितात तर कवीला थेट ब्रह्माचं स्थान दिले. म्हणजे ब्रह्मा म्हटलं की आपण म्हणतो ना निर्मिती, म्हणजे काव्यरूपी विश्व कवी आपल्यासमोर उभं करत असतो ना. आणि म्हणून ते पहिल्या ओळीत म्हटलंय, अपारे काव्य संसारे कवीही एकहा प्रजापती. अपारे काव्य संसारे कवीही एका प्रजापती, म्हणजे अफाट असं हे काव्याचं जग आहे आणि कवी या जगाचा प्रजापती आहे. आणि कारण काय याचं, तर यथास्मयी रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. यथास्मयी रोचते विश्वम असं म्हटलंय, म्हणजे त्याला जसं आवडतं
तसं आपल्या काव्यातलं विश्व तो घडवत असतो. म्हणजे हवे ते हम्म. बदल तो तिथे करत असतो. म्हणजे आपण म्हणतो पण बघा, की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे कवीवर कोणतंही बंधन नसतं. तो आपल्या म्हणजे कल्पनाशक्ती, प्रतिभा त्यांनी हे सुंदर जग आपल्या पुढे उभं करत असतो. आणि म्हणजे त्याच्यातून आपल्या पण विश्वात काही ना काही भर तो घालत असतोच. आणि म्हणून उत्तम लेखक किंवा कवींच्या कलाकृती आपल्याला नेहमी आनंद देणारे असतात. हम्म. आणि म्हणून असं आहे कवीचे जग. अपारे काव्य संसारे कवीही एका प्रजापतीः यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. चालेल. ते ना. आणि तसंच म्हणजे आपलं पण म्हटलं आपण तसं की प्रत्येकाचं विश्व असतंच ना. हम्म. एक याच्यात आहे ते कवीचं विश्व त्यांनी सांगितलंय. आपण असं. मगाशी म्हटलं व्हॉट्सअपचं ग्रुप आपलं विश्व झालंय तयार आणि त्याच्यावर विश्व शब्दाचीच चर्चा चालू होती. त्याच्यामुळे हा मला शब्द मला एकदम वाटलं की हेच सुभाषित घ्यावं. त्याच्यामुळे आपल्यापैकी कवी कोण इकडे? जो विश्व तयार करतो तो कवी, या प्रूफ नुसार. मग कसं त्या सुभाषितामध्ये म्हटलंय, ती चालीत पण म्हणता येईल. अपारे काव्य संसारे कवी एक प्रजापती. गंमत नाही याच्यामध्ये. अपारे काव्य संसारे कवी ही एका प्रजापती, यथास्मै रोचते विश्वम तथेदम परिवर्तते. असं म्हणता आलं पाहिजे. हा एवढा काव्याचा संसार, एवढा धमाल, आणि एकच कवी फक्त राजा त्याच्या मागे. जसं त्याला आवडतं तसं तो करत जातो. यथा स्मै रोचते तथेदम परिवर्तते. मग कोण आहे आपल्यापैकी कवी? सगळेच होत सगळेच आहेत कवी. चालू आहे डोक्यात काही ना काहीतरी काही सारखं. नाही. हम्म. हम्म. वृत्ती सारूप्य इतरत्र, असं पतंजलीने म्हटलंय. चला मग आता इथे आपण थांबू. अं, आजचा भाग इथे थांबू. एक 5 ते 7 8 मिनिटं गप्पा मारू, पहिलाच भाग असल्यामुळे. फक्त सगळ्यांनी एकदम हात वर करू नका. म्हणजे सगळ्यांनी एकदम बोलायला सुरुवात करू नका. अं, ते विष्णू आहात, विष्णू रूपात राहा. मी आता तुम्हाला अनम्यूट करता येणार आहे तुम्हाला. आणि ललिता, मी ललिता, अस्मिता, सुहास. हा ललिता. ओके. नमस्कार. नमस्कार. फारच सुंदर एक्सप्लेन केलं. आणि हा विश्व म्हणजे फार मजा आली ऐकायला. पण मला एक आहे की तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं, तर तुम्ही पूर्वी जसे आम्हाला रेकॉर्डिंग दिले होते ते मिळणार आहेत का? युट्यूबवर सुरू आहे लाईव्ह आता, त्यामुळे ते लाईव्ह माझ्या चॅनलच्या लाईव्ह सेक्शन मध्ये गेलात की मिळणार. ते मिळणार, हा. कारण मी नोट्स काढत असते हो तेव्हा येस, मला आय रिमेंबर दॅट. त्यासाठी. तुला आठवत आहे का त्यात? आता मला फारसं नसतं रिमेंबरन्स, पण तू त्या बोलण्यामध्ये सुद्धा तुझं तू विश्व तयार केलं होतंस बघ. आणि तू म्हणालीस ना 2 दिवस त्याच्यातनं बाहेर नाही आलो, इथे होती. हो 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 आठवत आहे का तुला ते? हो यथास्मय हो रोचते, तसं तू केली होतीस. हो काय हो. रेकॉर्डिंग मिळेल म्हणजे युट्यूबवर असेल ते. बर बर. आईच्या आठवणीविषयी सांगत होत्या. करेक्ट करेक्ट, आईच्या आजोळी गेल्या होत्या आठवणीविषयी. त्या. आजोळी, हा, हा. आजी. आजीची आठवण. आजी आजीची पणजी. आठवण. हा. ती हो. आठवण सांगत होती. खरं, करेक्ट. चालू दे, मेमरी बघा एकमेकांची. आणि त्यातनं त्यांचे पण जीडी होते आणि आपले पण आहेत असं होतं. म्हणजे ते पण कसला तरी शोध घेत होते आणि आपण पण घेतोय असं ते आपण पण कनेक्ट केलं. घेतोय. करेक्ट, खरंय खरंय, घेतच आहे. पण तुम्हाला नमस्कार, तुम्हाला ते लक्षात आहे एवढं. तो ते काय लक्षात ठेवायचं नाही म्हटलं की लक्षात राहत. तसं आहे, मस्त. बरं, सुहास. थँक्यू. सर, थँक्स लॉट. तुम्ही जे का मला विष्णू सहस्त्रनाम लहान पाठ आहे. हो. आणि ते कारण ते आजोबांनी एक लहानपणी गोष्ट सांगितली होती की ऐकनाथ महाराजांची गोष्ट होती. आता ती आता भागड कथा असेल, जे पण असेल, पण तेव्हा एक गोडी निर्माण झाली. गोडी आणि निर्माण झाली. हा. आणि तुम्ही जे सांगितलं की एक कान हातावर ठेवून ऐका, तर ते मनसोक्त म्युझिकल वाटलं. तेव्हा म्युझिकल वाटतंय, नाद हा. वाटतो एकदम. असं मजा येते. मी ऐकायला मजा ते येते. कानावर हात ठेवून असं वाटतं खरंच मजा येते. कलाकार लोक कधी कधी असं कानावर हात ठेवतात ते शास्त्रीय संगीतात. तेव्हा आता करेक्ट. अर्थ अर्थ नंतर लक्षात आलं. असे, कारण त्यांचा तो षड्ज त्यांना नीट लागायला हवा असतो. आणि काही अच्छा. स्वरांच्या श्रुती, त्यामुळे मग ते असं स्वतः स्वतः बघतात, असं आतून ऐकतात ते. म्हणजे बघा ना, आता बोलायला सुरुवात केलं ना,
कोणी करून बघा. आपण वाटलंच बुधवारी एकदा प्रयत्न करू किंवा तुमचं तुम्ही करून बघा. सगळ्यांनीच सांगता. सुहासचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा बोलता बोलता एकदम कानात बोटं घालून बोलायला सुरुवात करायचं. ऑटोमॅटिक बॉडी जो आवश्यक तो आवाज, एनर्जी, थ्रो, व्हॉल्यूम, इंटोनेशन बरोबर सेट करते. ओ हम्म. ती कारण बघा मला तुम्ही करून बघा. तुम्ही क्लासिकल म्युझिकचे मला फार आवड आहे. मला वीणा सहस्त्रबुद्धेंच्या माझ्याकडे 200-250 रेकॉर्ड्स आहेत. तर वा ते वा. काही चालेल. बेंचमार्क आहेत, बेंचमार्क. तर ते आता लक्षात आलं की तो आनंद किती प्रचंड आनंद आहे. हा हा. त्या असा सलामात वगैरे असं असं हा. आतून येतो आवाज. तुम्ही एवढा सुंदर अर्थ सांगता ना, ते आता आता म्हणजे मला ते अर्थ आनंद किती सुंदर असतो. म्हणून आपलं नाव आपण ते विष्णू सहस्त्र नाव आनंद असं ठेवलेलं आहे. फ्रिक आउट करायचं, टाइमपास करायचा, कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. पाठ झालाय का नाही झालाय त्या विष्णूला काही पडलेलं नाही. आपण पाठ नाही केले तरी सुद्धा तो म्हणतो ते मजा करा बाबा तिथे. आपलं आकाश मोकळं झालं, आमचं आकाश मोकळं बस. झालं. यू सेड इट वेल. अस्मिता, तुझा कॅमेरा चालू नाहीये. तू केलास तर आय कॅन पुट यू इन द हॉटस्पॉट. ओके. नमस्कार डीजी. मी तुमचे नमस्कार. याच्या आधीचे पण गणपती अथर्वशीर्ष आणि श्री सुक्ताचे क्लासेस जॉईन अच्छा. केलेले. तर खूप वेगळा अनुभव आहे, म्हणजे तो शब्दात नाही सांगता येत. प्रत्येक स्तोत्राचं जे इसेन्स आहे ना, ते तुमच्या क्लास केल्यानंतर वेगळ्या पद्धतीने लक्षात येतं. तर मला असं विचारायचं होतं, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की च्या उच्चाराने उष्णता निर्माण होते, त्याच्यामुळं रामनाम जपायला म्हणजे खूप केअरफुली ते केलं पाहिजे हा. असं. पण मग रामरक्षा जी आपण लहान मुलांना सारखीच म्हणजे रोजच म्हणायला सांगतो आणि त्यांच्याकडून पाठ करून घेतो, तर त्याच्यानी मग त्याचा काही परिणाम नाही होत का, असं म्हणजे रोज नाही, रामरक्षा आता म्हणण्याने त्याच्यात पण? खूप माझा अभ्यास नाहीये. पण अग्नितत्वाला मारणार, जलतत्व दिलेलं आहे त्याच्यात राम म्हणून. पण तो उच्चार नीट झाला तर ठीक आहे. म्हणून असं असं हे पण करू नये की कारण प्रत्येकाला ते सोयीच्या अशातला भाग नाही ना. आणि सध्या एकंदरच तुम्ही जर का पाहिलं ना सगळीकडे, तर उष्णतेचे विकार खूप जास्ती आहेत. ऍसिडिटी पासून ते एकंदरच उष्णता, म्हणजे अगदी भडक माती पण झालेली आहेत. काही झालं तरी इन्क्लुझिव्हिटी, म्हणजे मी काही वेळेला गमतीत म्हणतो सुद्धा की पु ल देशपांडे आता असते तर आपण मुकलो असो. कारण ते ज्या पद्धतीने विनोद करायचे ते आता पचेल असं वाटत नाही. म्हणून तर सगळे स्टँडअप कॉमेडियन्सना आतमध्ये टाकलं गेलं बघा. हे हो, कशामुळे नाही झालं ते असेल? ते तर अति आहेच. उष्णता. आणि म्हणून मग मी नेहमी सांगतो की कशाचा अति करू नये. ते राम राम तुम्ही करून बघा, सगळ्यांनी करून बघा. म्हणजे मी सांगितलं म्हणून करा, असं ज्यांना करायचं त्यांनी करून बघा. ते काय होणार आहे ते तुमच्या शरीरावर होणार आहे. मी करून पाहिलेलं आहे. ग्र म्हणायचं, ग हं. आणि र. आता तुम्ही सांगा गरम म्हणा, गरम गरम. कुठनं आला गरम शब्द गरम. गरम? उगाच नाही आलेला तो. ग हे उष्णतेचा अक्षर आहे, र हे उष्णतेचं अक्षर आहे. मग कसं आहे? गर गर गरम म्हणा ना. मग ग्राम ग्रीम हं. ग्रूम ग्रेम ग्रोम ग्रोम ग्रम ग्रहा असं एक दिवसभरात 100-150 वेळा म्हणा. आणि 15 दिवशी काय होतं ते मला सांगा. नाही, ते विषाची त्याचे हे आहेत परीक्षा तसे. घेतल्यासारखंच आहे. नाही, उन्हाळ्यात घ्यायची ना. म्हणलं तर आपण प्रयोग करा, काय होत नाही. आपली बॉडी थंडकर असते, काय होत नाही. बघायचं म्हणजे तो अनुभव येतो की अरे हा आहे, गरम आहे. आणि ते नाही, आपण पण ते तो सूर्याचे जे बीज मंत्र म्हणतो ना, राम ह्रीम ह्रूम रहीम रौम रहा, त्याला मागे तिथे ह लावलाय ना. हो ह आहे, पुढे म आहे. त्याच्यातही असं असं उष्णता निर्माण होते ते. आहे ना. पण ह आहे, म आहे, थांबवलंय. मी आपलं मग मी काय उदाहरण दिलं म्हणजे एकदम असं नको, म्हणजे अस्मिता तू सुद्धा हं, म्हणून म्हणतो ना की विष्णू सहस्त्रनाम, म्हणजे मी कुठला कोणाला थॉर नाही, विष्णू सहस्त्रनामाला पण नाही आणि रामरक्षाला पण नाही. पण त्यातली गंमत पहा फक्त की याच्यामध्ये वैविध्यता आहे. भरपूर अक्षरं आलेली आहेत, भरपूर पद्धतीने अक्षरं आलेली आहेत, जोडाक्षरं वेगवेगळी आहेत, व्यंजन आहेत, स्वर आहेत. म्हणून त्याची मजा. अस्मिता, तुझा काय होता? आणि अस्मिता, पुढचा प्रश्न काय होता? हा. नाही, मला म्हणजे एकच त्याच्यात हे करायचं होतं की तो म्हणजे किती विरोधाभास आहे. रामाचं म्हणजे पर्सनॅलिटी आहे ती अशी खूप आहे. शांत अशी, आणि नाव मात्र असं र पासून सुरू होणारं. हो. मग जन्म पण ह्याच्यातला टळटळीत. उन्हाळ्यातला हा. 12 हम्म. वाजताचा. तर ते आहे खूप ना. असा विरोधाभास वाटला जेव्हा तुम्ही बोललात, तो पॉइंट सांगितला वाटला तुम्ही तेव्हा. तसं. म्हणजे असं काही हे नाही करायचं, कारण आजकाल सध्या या बाबतीत काही बोलायला लागलं तर काय कोणाचं डोकं चटकेल सांगता येणार नाही. पण बघा ना कसं आहे कुटुंब सगळं. वडील, नाही, ते मला आई, पटलं पूर्ण, म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे मी पत्नी, पहिल्यांदाच भाऊ. बोलतीये या ग्रुपमध्ये. मी ऐकायचं काम नेहमी करायची.
तसं आहे. नाही, थँक्यू असं सो आपलं मच. बघायचं. थँक्स अस्मिता. तसं आता अजून एक दोन प्रश्न घेऊ. मीना आणि मग डॉक्टर सुवर्णा आपटे. पहिलं मीनाक्षी. म्यूटवर आहेस मीनाक्षी. म्यूटवर आहेस. नाही तर अनम्यूट. हा, आता बोल. हा, मला पण तेच विचारायचं होतं. र ह्या अक्षराने सुरू होणारं नाव आपण वारंवार घरात ज्यांचे असतील त्यांचे उच्चार जाऊ दे जाऊ दे, तो मग विषय आपण डिलीट करून टाकू. आता आता आपण आधी विश्वम विष्णू ठीक आहे. वषटकार म्हणू आपण. हा, ठीक आहे, आता बोल, तिकडे चालेल. जायचं सगळं. मी म्हटलं माझी चूक झाली असं म्हणतो मी. मी जाता आता इन्फॉर्मेशन दिली, पण ते हुक झालो आपण. आपण ते हे करून टाकू. नको, आता आधी काय करायचंय? विश्वम विष्णू विष्णू वषटकारो वषटकार भूत भव्य भवत प्रभू. भव प्रभो. राईट. येस. सुवर्णा, ये. थँक्स. हा 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 मला विचारायचं होतं, शंकराचा दाह कमी झाला ना रामनामाने म्हणतात. नाही बा, मी आता आपण हा विषय थांबवला की नाही आपण इथे? थांबवला का? शंकर तो हा, राम, आपण कुठे आहे तिथे? बर. सुवर्णाचा दाह कमी बर झाला का? बर संपला बर. विषय. आपण हा सेल्फिश व्हायला पाहिजे. म्हणजे हा सेल्फ हा इश, स्वतःवर प्रयोग हा केले हा पाहिजे. ते शंकर बिंकर झाले, गेले, संपले आता. चालेल हा. चालेल. नमस्कार. नमस्कार. राईट. हो, मग धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना आभार तुमचे, धन्यवाद. की खरोखरच विष्णू सारखं सांभाळा ते सगळे सेशन. अशीच पुढची 21 सेशन सुद्धा साथ द्या. काही चुकलं विकलं तर सांगा. आणि पुन्हा एकदा मनापासून विनंती, की ज्यावेळेला मी फॉर्म स्टडी केले जनरल, त्यावेळेला मला एक जाणवलं की पाठ नाहीये याचा खूप खंत आणि खेद व्यक्त केला गेला. मनापासून इच्छा आहे माझी सर्वांना, की पाठ नाही याचा विषय सोडून द्या. पुन्हा एकदा सांगतो की काय उपयोग असतील नसतील मला माहिती नाही, पण पाठांतराच्या इथे थांबल्यामुळे पिढ्यानपिढ्या ची गंमत झाली एवढं मात्र नक्की. भगवद्गीता घ्या, अथर्वशीर्ष घ्या, विष्णू सहस्त्रनाम घ्या, त्याच्यातनं जे सांगितलंय ते कृतीहीनता किंवा कृती काय म्हणूया आपण, ते आलं मात्र आपल्याकडे, की ते सांगतोय ते केलं का रे? कृष्णाने ज्या टिप्स सांगितल्या त्या केल्या का? नाही, पण माझी पाडोकीचा पाठ आहे हे सांगण्यात आपण फार धन्यता मानत आलो. असं नको म्हणूया आपण. विष्णू सहस्त्रनामातला एक एक शब्द जर का गंमत गंमत खेळत खेळत त्याच्याबरोबर कुठला एखादा शब्द आवडला तर तो माझ्या आयुष्यात मी कसा आणू शकीन, कसं त्याच्या जवळ जाता येईल, त्याच्या काय टॅक्टिक्स आहेत, तर ह्या जर का आपण केल्या तर ते जास्त सोपं जाईल. अं, तर 2 असाइनमेंट्स, की कुठलंही काम करत असताना इथून पुढे बुधवारपर्यंत एक कामाची बाउंड्री बघा, की ते काम एका हातातनं दुसऱ्या हातात कधी जात आहे, त्याच्याकडे काही अपेक्षा आहेत का बघा, आणि तिथे काही पॉइंट येतो का तिथे बघा. एक दुसरं म्हणजे आपल्या संपर्कात जी काही व्यक्ती येईल त्याच्याकडे साधारणतः आपण काय पर्स्पेक्टिव्हने बघतो. नजर म्हणजे अगदी शारीरिक नजर नाही म्हणते मी. आज जो एक पर्सोना तयार होतो आपला, त्याच्याबद्दलचा पर्स्पेक्टिव्ह तो एकदा बघूया. एवढं फक्त बघूया. आणि 5 श्लोक पाहिजे तेव्हा म्हणा. एवढं सांगून आपण इथे थांबू. मजा करा, धमाल करा. राईट. थँक्यू. एन्जॉय. थँक्यू. गुड नाईट. टेक केअर. सी यू सून. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट. करू बंद. गुड नाईट. गुड नाईट. Good night. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री. शुभरात्री. गुड नाईट. आपलं म्हणून टाका. Bye. किती Good night. 700 जण Bye. आहेत. Bye. काय